बातम्यांचा वेगवान आढावा 7:70 बातम्या। पहलगामच्या हल्ल्यातही लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि हमासचं कनेक्शन समोर। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह कसूरी आणि जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझहरचा भाऊ राऊफ असगर हा असल्याचा संशय। पाकिस्तानी सैन्य लहान मुलांना मदरशांमध्ये शिकणाऱ्या तरुणांना आणि मौलवींना AK-47 वापरण्याचं प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। पीओकेच्या नीलम व्हॅलीमध्ये पाकिस्तानी लष्कराचे कर्नल आसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाक रेंजरला अटक। भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता। बीएसएफकडून अटकेची कारवाई, सध्या चौकशी सुरू। पाकिस्तानकडून अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी, 450 किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्राची मारक क्षमता। पाककडून भारत विरुद्ध सज्ज असल्याचा दावा। पाकिस्तानामधल्या सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडून अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर, तर जंगलामधले रस्ते शोधण्यासाठी इंटरनेटशिवाय चालणाऱ्या अॅपची मदत। पहलगामच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। दोघांमध्ये 30 मिनिटं चर्चा। भारतीय नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाली आहे। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला पर्यटकांना भेटण्यासाठी पहलगाममध्ये गेले होते। पर्यटकांना घाबरून न जाण्याचं त्यांनी आवाहन केलंय। पहलगाममध्ये हल्ला करून पर्यटकांच्या मनात भीती पसरवण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं। माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया। मात्र काश्मीर भारताचाच भाग असून भारताचाच राहणार, अब्दुल्लांचं वक्तव्य। भारताविरुद्ध युद्ध झाल्यास पाकिस्तानकडे गमावण्यासारखं फारसं काहीही नाही, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार राणा सनाउल्लाह खान यांचा दावा। एनआयएकडून 2024 मध्ये श्रीनगरमध्ये झालेल्या ग्रेनाईड हल्ल्याच्या प्रकरणी 3 आरोपींच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल। या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता, अनेक जण जखमी सुद्धा झाले होते। इंदिरा गांधी असत्या तर आतापर्यंत पाकिस्तानचे 4 तुकडे केले असते। पहलगामच्या हल्ल्यावरून नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर निशाणा। पहलगाममधील गुन्हेगारांना शिक्षा करण्याची आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची सीमा गावातील गावांची मागणी आहे। माजी सैनिकांनी सुद्धा दर्शवली लढण्याची तयारी। पाकिस्तानामधून आलेली सीमा हैदर हिला पाकिस्तानामध्ये परत पाठवावं, आमदार अबू आझमी यांची केंद्र सरकारकडे मागणी। आज देशभरामध्ये नीट परीक्षा, वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची चाचणी। दुपारी 2 ते 5 वाजण्याच्या दरम्यान देशभरामधल्या 5453 केंद्रांवरती परीक्षा होणार। नीट परीक्षेसाठी मेगा ब्लॉक रद्द। मध्य रेल्वेवरती आज मुख्य मार्गिका, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय। भंडाऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांच्या आमदार परिणय फुकेंच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये प्रवेश। राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शिंदे गैरहजर, शिवसेनेकडून कार्यक्रमाला प्रताप सरनाईक उपस्थित होते, तर कार्यक्रमाला येणं शक्य नसल्यास प्रतिनिधी पाठवू नका, अजित पवारांची शिंदेंच्या अनुपस्थितीवरती प्रतिक्रिया। शिवसेना आमदार दीपक केसरकरांचे राजकीय निवृत्तीचे संकेत, यापुढे निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही, केसरकर यांचं वक्तव्य। चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीतल्या गाळ उपसाच्या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आढावा बैठक। गाळ उपसा करण्यासाठी उशिरा सुरुवात झाल्यामुळे सामंत यांचा अधिकाऱ्यांवरती संताप। अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यामधल्या चौंडीमध्ये 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक। ग्रामीण भागामध्ये महत्त्वाची बैठक होणार असल्यामुळे प्रशासनाकडून जोरदार तयारी। मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मोटरमन युनियनची झालेली बैठक यशस्वी। संघटनेच्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे मोटरमन कामावरती हजर राहून आपली ड्युटी पूर्ण करतील। कंत्राटी तत्वावरती चालणाऱ्या बेस्ट बसेसमध्ये 350 बस चालकांची भरती होणार आहे आणि यासाठी फक्त मराठी मुलांनाच संधी मिळावी, अशी मनसेची मागणी आहे। जसा ईव्हीएममध्ये घोटाळा केला तसा या जातीय जनगणनेमध्ये करू नका, असं जितेंद्र आव्हाड यांनी सल्ला दिलाय।
भाजप 24 तास निवडणुकीचा विचार करत असल्यामुळे घोषणा केल्याचा आव्हाडांचा दावा आहे. करुणा मुंडेंनी वांद्रे कोर्टामध्ये दाखल केले 3 अर्ज. 60 लाखांची पोटगीची थकबाकी धनंजय मुंडे यांनी द्यावी. तसंच मुंडेंकडून धमक्या येत असल्याची त्यांनी तक्रार सुद्धा केली आहे. पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणासाठी प्रशासनानं मागवला मोठा फौजफाटा. मात्र ड्रोन सर्वेक्षणाच्या विरोधामध्ये शेतकरी ठाम. पुरंदर तालुक्यामधील कुंभारवळण गावामध्ये प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 10 मे पासून पेट्रोल पंपावरती डिजिटल पेमेंट बंद. सायबर फसवणुकीच्या भीतीनं विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचा निर्णय. केवळ रोखीनं व्यवहार होणार आहेत. पर्यटन विभागाच्या वतीनं महाबळेश्वर बाजारपेठेमधल्या कार्निवलला सुरुवात झालेली आहे. शोभायात्रेने याची सुरुवात झाली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत अनेक मान्यवरांची उपस्थिती. महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची पाठ. अजितदादा गैरहजर राहिले त्यामुळे चर्चा होती आहे. साताऱ्यामध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचं अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती. नाना पाटेकरांची दरेगावाला भेट. यावेळेला शिंदेंच्या शेतामध्ये जाऊन भाजी करण्यासाठी फणस द्या अशी त्यांनी शिंदेंकडे मागणी केली आहे. विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. गारपीट होण्याची देखील शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. वर्धा शहरासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. काही ठिकाणी तुरळक पाऊस, काही भागामध्ये जोरदार. भंडाऱ्यामध्ये सलग 6व्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यामुळे भात पिकं खराब होण्याची भीती आहे. भंडाऱ्यामध्ये वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तुमसर तालुक्यामधील 2 आणि साकोली तालुक्यामधल्या एका जनावराचा मृत्यू. गोंदियामध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरचं छत उडून गेलंय. विद्युत खांब पडल्यामुळे एका बैलाचाही मृत्यू झालाय. हिंगोलीमध्ये सिद्धेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रामध्ये करायला सुरुवात करण्यात आली आहे. 4ही दरवाजे उघडून परभणी शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा. मुंबई पोलिसांना धमकीचा फेक कॉल. अंधेरीमधल्या रहिवासी इमारतीजवळ बॉम्बनं भरलेली बॅग असल्याचा फोन. तपासामध्ये सर्व काही खोटं असल्याचं समोर. अकोल्यामध्ये 44.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण. लातूर जिल्ह्यामधील 38 गावं आणि वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा. 2 गावं आणि 3 वाड्यांना सध्या 4 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे तर 33 गावं आणि वाड्यांमध्ये अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा. नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोसळले. कांद्याला सरासरी 700 ते 800 रुपये इतका बाजारभाव मिळतोय. सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयामधून नवजात अर्भकाची अज्ञात महिलेनं चोरी केली आहे. महिला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. तक्रार दाखल करण्यात आली आहे. जळगाव आढावा बैठकीमध्ये आमदार सुरेश भोळे आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांमध्ये रस्त्यांच्या कामावरून जोरदार वाद. कामांचा दर्जा आणि निधीवरून आमदारांचा अधिकाऱ्यांना सवाल. जनतेसमोर माफी मागायला तयार असल्याचं वक्तव्य. कल्याण स्टेशन परिसरामधल्या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये बुरखा घालणाऱ्या महिलेची दहशत. बोलण्यामध्ये गुंतवून दुकानामधून सोन्याचे दागिने घेऊन महिला पसार होत असल्याचं समोर. यवतमाळमध्ये देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसं जप्त. पुसद पोलिसांची कारवाई. अक्षय बाळू ससाणे याला अटक करण्यात आलेली आहे. हिंगोलीमध्ये मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झालाय आणि यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय. परभणी उड्डाणपुलावरती भीषण अपघात. 2 दुचाकींची समोरासमोर धडक. दोन्ही दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू. सिंधुदुर्गाच्या विजयदुर्ग समुद्रामध्ये अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्यांवरती शीतल गस्ती नौकेची कारवाई. अनेक प्रकारचे मासे जप्त करण्यात आले आणि नौकेचा लिलाव केला जाणार आहे. भंडाऱ्यामधल्या कुंभलीमध्ये पोषण आहाराची पाकिटं बुरशीजन्य आणि खाण्यायोग्य नसल्यामुळे पालक आक्रमक झाले. कंत्राटदाराच्या माध्यमातून जिल्ह्यात बालकांच्या पोषण आहाराचा पुरवठा होतोय.
अहिल्यानगरच्या राजूर गावामध्ये कावळे रोगाचा प्रादुर्भाव 10 वर्षाच्या मिजबा इलियास शेख या मुलीचा मृत्यू झालाय. एकाच आठवड्यामध्ये कावळेचा दुसरा बळी, तर गावामध्ये 150 रुग्ण असल्याची माहिती. उद्घाटनापूर्वी रामटेक ते गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरती ठिकठिकाणी भेगा. खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडून पोलखोल. संपूर्ण कामाची चौकशी करावी तसंच निकृष्ट बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी. पुण्यामधल्या नवले ब्रिजवरती मर्सिडीज कारनं दुचाकीस्वाराला उडवलं आणि या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीररीत्या जखमी. 2 कार चालकांना अटक. हे आरोपी मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवत असल्याचा स्थानिकांचा दावा. सोलापूरमध्ये पाण्याची टाकी साफ करत असताना 2 कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झालाय. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला. संबंधितांवरती कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. नंदुरबारच्या शहादा दोंडाईचा रस्त्यावरती मध्यरात्री ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा भीषण अपघात. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण जखमी. पालघरच्या तलासरीमध्ये दोघांवरती बिबट्याचा जीवघेणा हल्ला. या हल्ल्यामध्ये 1 पुरुष आणि महिला गंभीररीत्या जखमी झाल्यात. मुरबाड तालुक्यामधल्या जांभुर्डे इथे पूर्व वैमनस्यामधून भर चौकामध्ये राडा झाला. जांभुर्डे गावामध्ये भालचंद्र बिऱ्हाडे यांची कुऱ्हाडीनं हत्या. आरोपी गणेश भोपीकडून डोक्यावरती आणि अंगावर वार करून हत्या. अकोल्यामध्ये कौटुंबिक कलहामधून पतीनं पत्नी आणि 3 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. अकोल्यामधल्या तारफौल भागामधली घटना आहे. लातूरमध्ये टायरच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दुकानामधील साहित्य जळून खाक झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. नंदुरबारमधल्या नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधील फायबरच्या स्वच्छतागृहांना आग लागली. अग्निशमन दलानं वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवलं. मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकारी बाबासाहेब आग यांच्या कुटुंबियांची भेट. आग यांच्या आई आणि पत्नीसोबत चर्चा केली. बीडच्या परळीमध्ये काँग्रेसचा सत्याग्रह. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचा सत्याग्रह असल्याची प्रतिक्रिया. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी अनावरण होईल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. राजकोट किल्ल्यावरती 60 फुटांचा शिवरायांचा तलवारधारी पुतळा. शाळकरी मुलांना लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे शिकवायला हवेत. खासदार उदयनराजे भोसलेंची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडे मागणी. रायगडमधल्या समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी. उन्हाळी सुट्टीसाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवे आगार, अलिबागच्या समुद्र किनाऱ्यांवरती गर्दी. जय बद्री विशालच्या जयघोषानं बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले. भाविकांच्या जयघोषानं बद्रीनाथ धाम दुमदुमलाय. आर्मी बँडच्या सुमधूर सुरांनी बद्रीनाथ धाम दुमदुमलंय. बद्रीनाथ धाम दरवाजे उघडण्याच्या वेळेला भारतीय सैन्याच्या गढवाल रायफल्सच्या बँडकडून भक्तिगीतं सादर. तहवूर राणाची कसून चौकशी सुरू आहे. पटियाला हाऊस कोर्टामध्ये घेण्यात आले आवाज आणि हस्तलेखनाचे नमुने. बंगळुरूमध्ये सोनू निगमच्या विरोधात एफआयआर दाखल. कन्नड भावनांना दुखावल्याचा आरोप. आवला हल्ली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आणि या सगळ्या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटा